सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या सभेला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ विकासरत्न डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब व कोणाचं नाव घेत नाही सर्व व्यासपीठ व उपस्थित सर्व मतदार राजा आणि भगिनींनो, मला बी काही जास्त बोलायला येत नाही साहेब, समजून घ्याल सगळे. पण माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभार मानतो. आणि त्यात पोरसोर त्यांना काय कळतंय, साहेबाला कळल्याशिवाय साहेबांना उमेदवारी दिली नाही. मला महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा साहेब आहे, त्यामुळे साहेबांना सगळं बघूनच मला उमेदवारी दिली. त्याबद्दल आणि साहेब तुम्ही उमेदवारी दिली त्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही आणि एकही चुकीचं काम करणार नाही मी कधी. हे म्हणतात गुंड दादागिरी करतात, पण ही 16 गावच्या माणसांना सांगावं बाबा एखादा गोरगरीब दाखवा तुम्ही त्याच्यावर अन्याय केलाय, असं एक बी माणूस नाही. पण ह्यांना 100 जणांवर अन्याय केलेली माणसं आहेत साहेब. फक्त तू का सांगतात दादागिरी करतात, कशाला दादागिरी करतो साहेब, कोणावर आम्ही काहीच नाही तसा विषय. तर तेवढंच बोलते ते दादागिरी करतात काय. सगळ्या मतदारांना एवढं सांगतो की येत्या 7 तारखेला धनुष्यबाणा चिन्ह समोरील बटन दाबून मला पूनमताईला आपल्या शिंदेताईला विजय करा, एवढंच बोलतो. माझं 2 शब्द संपवितो. धन्यवाद दादा.